सर्वांना सप्रेम जय भीम। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत हळहळ व्यक्त करणारं प्रकरण पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी घडलं होतं। विराज जगताप या आंबेडकरी तरुणावर प्रेम प्रकरणातून त्याची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली होती। या संदर्भामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी कालच फिर्याद दाखल केली होती। या अनुषंगाने पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील आंबेडकरी चळवळीचे नेते माननीय सुरेशभाई निकाळजे तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या प्रकरणी सर्वप्रथम आवाज उठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं होतं। आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आपलं एक शिष्टमंडळ या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आपण प्रामुख्यानं या घटनेची तपासणी अतिशय पारदर्शक पद्धतीनं झाली पाहिजे। या घटनेतील सर्व आरोपी जरी अटक असले तर यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा काही जणांनी प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी। सोबतच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून यातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी या घटनेचं चार्जशीट हे 30 दिवसांमध्येच दाखल केलं जावं, या सर्व बाबींसाठी त्यांनी सहमती दर्शवलेली आहे। त्यांचा तपास त्या दिशेने त्यांनी सुरू केलेला आहे। आज सकाळी या घटनेच्या अनुषंगाने ज्या वेळेला रात्री 2 वाजता राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री विशेषतः गृहराज्यमंत्री यांना याबाबतचे निवेदन सादर केले होते, त्याची गंभीर दखल घेत गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सकाळी 8:30 वाजता स्वतः पुढाकार घेत आमच्याशी फोन केला, संवाद साधला आणि या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन अशा प्रकारच्या घटना आपण खपवून घेणार नाही, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल, यामध्ये चांगल्या पद्धतीचं चार्जशीट तयार केलं जाईल, ज्यामध्ये आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा फाशीची शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील। आणि तसे आदेश त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना देखील सकाळी दिल्याचं आपल्याला कळवलेले। एकंदरीतच राज्यातील जाती अत्याचाराच्या घटना ज्या सातत्याने वाढत आहेत त्या घटनांच्या विरोधामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये जो असंतोष सातत्याने होतोय त्या विरुद्ध आपण सगळेजण एकत्रितपणे लढतोय। आपला पक्ष आपल्या संघटना असा सर्व भेद आपण विसरून आपण या ठिकाणी काम करतोय। आज या ठिकाणी सुरेश भाऊ निकाळजे असतील, सचिन भाऊ वाघमारे असतील, उत्कर्ष शेळके असतील, यशवंत सूर्यवंशी असतील, कुणाल वावळकर असतील, साकी भाऊ गायकवाड असतील, संतोष भाऊ निसर्गंद असतील, आनंद रणधीर असतील, अमोल डंबाळे असतील, रुईना शेख असतील, विजय वाघमारे असतील, विकी वाघमारे असतील, आनंद कांबळे असतील, अंजना गायकवाड असतील, हे सर्व लोक, संजय कांबळे साहेब असतील, हे सर्व पदाधिकारी हे वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या संघटनांमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय सहभागी आहेत। संतोष जोगदंड या ठिकाणी आहेत वंचित बहुजन आघाडीचे। अशा सर्व पक्ष संघटनातील लोक एकत्रित येऊन संयुक्त निवेदन आपण सादर केलेले। यामध्ये पुण्याचा एक नेहमी पॅटर्न राहतो तो आपण या ठिकाणी कायम ठेवलेला आहे की आपले पक्ष आपले लेटर हेड बाजूला ठेवून एका कॉमन प्लॅटफॉर्मवर येऊन आपण याच्यामध्ये प्रयत्न करावा। आज सकाळी संबंधित कुटुंबियांची देखील ह्या शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये फिर्याद नोंदवली असं सांगितलेलं आहे। तरी देखील यामध्ये कशी कठोर कारवाई करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। काल विराज जगताप अतिशय कमी वयाचा तरुण याचा निर्गुणपणे जातीवाद्यांनी खून केला। त्या तरुणाचं वय अक्षरशः एक 20 वयवर्ष होतं। ऐन उमेदीच्या काळात त्याच्या जाण्याने असं त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे, तमाम महाराष्ट्रावर ही शोककळा पसरलेली आहे। आपल्या बौद्ध तरुणांचं कायम नितीन आगेचं हत्या प्रकरण झालं, त्यानंतर नवी मुंबईचा स्वप्नील सोनवणे तोही 16 वर्षाचा युवक होता, त्यानंतर आता हे 3रं प्रकरण विराज जगतापचं। अशा प्रकरण वारंवार आपल्या महाराष्ट्रात घडत आहे। तरी कालच मी डंबाळे साहेबांशी रात्री जसं प्रकरण मला यशवंत सूर्यवंशी यांनी सांगितलं तसं मी फेसबुकवर लाईव्ह येऊन या प्रकरणात वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। लगेच डंबाळे साहेब देखील लाईव्ह येऊन डंबाळे साहेबांनी गृहमंत्री मुख्यमंत्री यांना लागलीच रात्री 2 वाजता मेल केलेला आहे। त्यांना गृहराज्यमंत्री बंटी पाटील यांचा फोन देखील आलेला आहे आणि त्यांच्या जगताप कुटुंबियांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्यांनाही देखील जाऊन भेटलो। त्यांनी सांगितलं की बाबा सर्वांना अटक केलेली आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झालेली आहे
आता ह्यापुढं आम्ही आता जस्ट ACP साहेब त्यांच्याकडे हा तपास आहे श्रीधर जाधव साहेब यांना भेटलो, त्यांना आम्ही निवेदन दिलं व त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेस विराज जगतापचा खून झाला त्यावेळेस तेथील जे CCTV फुटेज होते ते काही जातीवाद्यांनी स्थानिक तिथल्या पुढाऱ्यांनी ते डिलीट केले आहेत. तरी ज्यांनी CCTV फुटेज कुठलाही पुढारी असू, कितीही मोठा असू, कितीही धनदांडगे असू, अशा त्या पुढाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी जे CCTV फुटेज डिलीट केले असेल त्या पुढाऱ्याला सहआरोपी करा या गुन्ह्यात. आणि ते सायबर क्राईम मार्फत जरी डिलीट केलेले CCTV फुटेज काढता येतात CCTV फुटेज जरी डिलीट केले असेल तरी सायबर क्राईम मार्फत ते CCTV फुटेज लागलीच पोलिसांनी ताब्यात घ्या अशी आमची त्यांना आता जस्ट आम्ही शिष्टमंडळ सर्वजण भेटलेलो आहोत, त्यांना सांगितलेलं आहे. आणि लवकरात लवकर चार्जशीट त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की लवकरात लवकर एक 30 दिवसात चार्जशीट जावं. आमची अजून एक मागणी त्या ठिकाणी राहील की हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि 6 महिन्याच्या आत सर्व जे नराधम आरोपी आहेत, जातीवादी आहेत, त्यांना फाशी शिक्षा ही भेटलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही फक्त आजच्या दिवस आंदोलन करून थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात ती गरज आहे आम्हाला. अख्ख्या महाराष्ट्रातून विराज जगतापला न्याय मिळाला पाहिजे. हा ट्रेंड आपण कालपासून फेसबुक असेल, ट्विटर असेल, यावर जस्टिस फॉर विराज जगताप असा आपण ट्रेंड चालू केलेला आहे. तो सर्वांनी, अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांनी, तरुणांनी तो ट्रेंड चालू केला पाहिजे व विराज जगतापला इथंच थांबलं नाही पाहिजे. काल परवाचंच प्रकरण असेल आपला अरविंद बनसोड नागपूरमधलं, त्यानंतर लगेच हे विराज जगतापचं प्रकरण. अतिशय लॉकडाऊन काळात जर या महाराष्ट्र सरकारला वाटत असेल की लॉकडाऊन काळात हे आंदोलन करणार नाही, आम्ही लॉकडाऊन वगैरे सगळं फाट्यावर मारतो, तुम्हाला दिसून येईल आमचा दलित कार्यकर्ता जर कधी पेटून उठला तर लॉकडाऊन वगैरे आम्हाला काही नाही, आम्ही रस्त्यावर उतरू, किती गुन्हे दाखल करायचे, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्हाला न्याय हा कसा घ्यायचा, जर तुम्ही दिला नाही न्याय तर आम्ही तो ओढून घेऊ. बाकी इतर अजूनही नेते मंडळी काल सर्वांनी रात्रीच फोन केले. आज सकाळी आमचं संतोष निसर्गंद असेल, कुणाल वावळकर असेल, अंजनाताई असेल, उत्कर्ष आहे, अविनाश शेख आहे, मनोज जगताप, साकी गायकवाड, विक्रम वाघमारे, निलेश टिकाळजे असे सर्वजण यासाठी तात्परतेने लगेच काल कळवल्या. आज सकाळी 10 वाजल्यापासून जगताप कुटुंबियाकडे आम्ही जाऊन आलो. त्यानंतर आम्ही पोलिसांना निवेदन दिले. इथंच आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत विराजला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आमच्या सहित अख्ख्या महाराष्ट्राने लढला पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत.